वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्राम गीता पंचक चौथे दृष्टी परिवर्तन पंचक अध्याय 18 श्रम संपत्ती। गुरुदेवाय नमः। एक श्रोता प्रश्न विचारे, आम्ही ऐकिले गीते माझारे। कर्ममय अस्त्रे सृष्टी सारे, न करताही कर्म घडे। सर्वाशीच लागले कर्म, कर्म हाती देहाचा धर्म। तेथे काम करावे मुद्दाम, हे बोलणे विपरीत। आपण म्हणता परिश्रम करा, तेणे पोषण होईल अहंकारा। सहज चालेल तोची बरा, व्यवहार लोके। ही श्रुतियाची शंका, भ्रमवीत आली नित्यलोका। परीही नवे गीतेची भूमिका, निर्भेळ ऐसे। कर्ममय विश्व आहे, कोण रिकामा बसला राहे। प्रत्येक जण करीतची जाय, काहीतरी कर्म। परी त्या कर्माचे अनेक प्रकार, काही शुद्ध निषिद्ध मिश्र। काही विधियुक्त काही पवित्र, निष्काम कर्म। काही देहेंद्रियांसाठी, काही निपजती मनाच्या पोटी। काही विवेक बुद्धीने गोमटे, निपजती कर्मे। काही कर्मे स्वतः करिता, काही कुटुंबाच्या हिता। काही कर्मे गाव लोकांकरिता, सेवा धर्म रूप। आपल्या देहाचे करणे काम, हा कसला आला महाधर्म। हे आहे नित्य कर्म, सहजची घडणारे। तैसेच प्रसंग विशेषे काही, करणे सनुत्सवादी सर्वही। त्यातही विशेष ऐसे नाही, नैमित्तिक कर्म। नित्य नैमित्तिक कर्मे सहज, ती करणे आवश्यक काज। न करिता विस्कटेल समाज, परिकरणे नवे महाधर्म। तैसेची पोटासाठी करणे काम, हे नव्हेत पुण्य परिश्रम। उरल्या वेळी जे सेवा कर्म, त्यासी धर्म बोलते। तेची माणुसकीचे कर्म, जे दुसऱ्यासाठी केले श्रम। एरवी पशुपक्षीही करीती उद्यम, आपुलाले। निषिद्ध आणि सकाम कर्म, तैसेची त्यागुनी अहं मम। जगासाठी करावेत श्रम, ईश्वरार्पण बुद्धीने। हेची गीतेची शिकवणूक, वारंवार निश्चयात्मक। जेणे सर्वेश्वराचे पूजन सम्यक, तेची कर्म गीतामान्य। एरवी कामावीण कोणी नाही, हे मदसी कळे निसंशयी। परित्यासी काम आजन म्हणो काही, जेन उत्पादन वाढवे। जनतारूप जनार्दनाची, ज्यात सेवा न होई साचे। त्यास गीताप्रिय कर्माचे, पदवी आम्ही न देऊ। आज भरपूर उत्पादन, हेची जनसेवेचे साधन। त्यासाठी झटेल जो जन, गीता कळली तयासे। मंदिरे बैसोनी नाक दाबावे,
त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, दुःखिताशी प्रेमे पाणी पाजावे. हे श्रेष्ठ तीर्थ स्थानावनी, एक हात खोदावी जमीन, हे पूजनाहुनी पूजन. परिणाम शेकडो व्याख्यानाहून अधिक तयाचा. श्रमिकास जेने लाभेल अन्न, ते कर्म श्रेष्ठ यज्ञाहून. येरवी गीतेचे नाव सांगून, भलते समर्थन करू नये. एक नौजवान आळसे निजला, म्हणे हेही पाहिजे शरीराला. म्हणून तो सारखाची झोपला, फक्त उठला भोजनासे. भोजन झाल्यावरी पुन्हा पडला, कैसा आवडेल घरच्या लोकाला. कोणी थट्टा मस्करी करू लागला, म्हणे ही कामची आहे की. एक सावकारीचे घाशी लिखाण, एक झगड्याचे चालवी प्रकरण. कोणी उपद्रव करी हाती धरून, लोक हर प्रकारे. असले काम जरी बंद पडले, तरी माझ्या मते काही न अडले. परिनिर्वाहाचे उत्पादनचे शांतले, कैसे चालेल जीवन. म्हणून सर्वांनी काम करावे, ग्रामाचे धन वाढवावे. येथे गरीब श्रीमंत न पाहावे, कामासाठी. श्री संत गोरा राबे अंगे, देवही माती तुडवू लागे. तेथे श्रीमंत आळसे वागे, हे महापाप. यावरी बोले एक श्रोता, नाही गरीब मजुरासीच काम पाहता. बेकारांचा वाढतो जथ्था, तेथे श्रीमंता काम कोठे. श्रोतियाची ही विचारसरणी, आहे भ्रमाची पोसणी. सारा देश दीन दरिद्री अज्ञानी, तेथे कामन दिसे तया. पुन्हा पुन्हा जन्मायावे, मातृभूमीशी सुखी करावे. ऐसे थोर म्हणती जीवे भावे, तेथे कामन दिसे तया. देशात कामांचा उभा डोंगर, दारिद्र्य दुःखाचा वाहतो पुर. अर्धनग्न अर्धपोटी लोक अपार, त्यांचे दुःख कान दिसे. येथे विश्रांतीसी नाही वेळ, निरंतर कार्य करते प्रबळ. पाहिजेत ठाई ठाई सकळ, काम ऐसे देशा पुढे. परी ज्यांना होणे आहे साहेब, लोकांवरी कसावया रुबाब. न कष्टता इच्छिती आराम खूप, तेची राती बेकार. शिक्षणाचा घ्यावा उपयोग, करोणी प्रचार आणि प्रयोग. तव ते स्वतःची बनती रोग, समाजाच्या जीवनी. एका बाजूने शिक्षित श्रीमंतांचे, तैसेची झाले मजूर गरिबांचे. शिथिलता आळस दोघांचे, घरी थाटला दिसत आहे. जेव्हा पोटाशी भूक लागे, तेव्हाची घरोघरी काम मागे. नाही तरी आळस घेऊ निसंगे, खुशाल पडे झोपडे मागे. सकाळी 8 वाजता काम पूर्ण, 10 वाजता उठे घरातून. नाही कामावरी मन, चुथळा करी कामाचा. म्हणे श्रीमंतासी काय झाले,
काय भिकेसे लागले, काय होते कामन केले, तरी आमुचे नुकसान. कामासाठी हात उचलेना, तोंडी सारखा वाचाळपणा, मजुरी न देता धिंगाणा, घाली तसे लोकांपाशे. ऐसे करणे आहे चुकीचे, पैसे कसून घ्यावेत कामाचे, परी काम चुकार होणे अमुचे, ब्रीद नव्हे सर्वथा. मजूर सकाळी पाहिजे उठला, नित्यविधी कर्मातून निपटला, घरकाम करोनी निघाला, पाहिजे तत्काळ कामासे. जेव्हा कामाची वाजेल घंटा, मजूर चालला चारी वाटा, उद्योगांचा चालला सपाटा, ऐसे व्हावे. मजुरावरीच आहे उत्पादन, उत्पादनची मुख्य ग्रामाचे धन, तया माझी करणे कुचरपण, वेडेपणाचे. मजूर इकडे कार्यनिष्ठान जाणे, श्रीमंत तिकडे आळसी बने, म्हणोनी झाले कंटाळवाणे, जीवन आता देशाचे. उत्पादनाची गती खुंटले, उपभोगाची भावना वाढले, काय करेल भूमाता भले, मशागत नसता जमिनीचे. यासी सर्वची असती जबाबदार, शक्ती संपत्ती विचार प्रचार, हे एकही नाही ताळ्यावर, म्हणून ग्राम ओसाडले. श्रीमंता पुले न वाटे काम, गरिबा उत्पादनाचे नाही प्रेम, शिक्षिता हीन वाटतो परिश्रम, यानेच आली शिथिलता. ऐसे न व्हावे आता पुढती, सर्वांनी सुधारावयास पाहिजे मती, म्हणून आहे माझी विनंती, सकळा प्रति आग्रहाचे. जे जे ज्याचे निकाम बने, त्याने ते सेवा म्हणून साधने, आपुलेही बरे करणे, गावासी होणे भूषणावह. जो जो पोटा पाण्याचे काम न करी, उत्पादनासे ना सुधारी, त्यास विरोध करावा विचारे, मानसाने गावाच्या. श्रमनिष्ठेचा करावा प्रचार, सर्वास आपुलकी वाटे पुरेपूर, ऐसी व्यवस्था करावी सुंदर, गावचे उत्पादन वाढवोनी. गावचे वाढावया उत्पन्न, गावी करावा नवनिर्माण, काय करावे ऐसा प्रश्न, वारंवार ऐकू येई. त्यासी उपाय हाची प्रथम, कामगार करीती जे श्रम, त्यांची शक्ती वाचे तिला काम, द्यावे सहाय्यक दुसरेही. आणि इतरांचा वेळ कितीतरी, जाई व्यर्थची गावी घरी, कामी लाविता तो निर्धारे, काया पालटेल गावाचे. कच्चे सामुग्री गावाच्या भागी, ती पुरेपूर आणावी उपयोगे, शोध करोनी नाना प्रयोगे, माती करावी सोन्या सम. अन्य देशींच्या तरुणांशी वेड, नित्य नवे संशोधन प्रचंड, तैसी धुंद चढावी अखंड, गावच्या शिक्षित तरुणा. गावचे कलावंत निपुण,
त्यांना द्यावे उत्तेजन, नवनव्या वस्तू कराव्या निर्माण, उपयोगाच्या जीवनासे उद्योगे यंत्रे हे निर्मावे, परदेशाभिकन मागावी, आपणची करोनी भोगावे, वैभवे सारे. चरखा टकळी पासून उद्योग, अन्नधान्यादिकांचे प्रयोग, घरेदारे सर्व सुयोग, आपणचे निर्मावे. प्रत्येक घरी जोडधंदा, सर्व स्त्री पुरुष याचे छंद, दूर करावया आपदा, जीवनाच्या लागावे. कोणी पिशव्या कोणी नवारी, कोणी खादी विणतो घरी, कोणी चपलाचा मडियाच्या करे, मेल्या जनावरांच्या. कोणी चटया कोणी आसने, कोणी खुर्च्या कोणी खेळणे, कोणी बादल्या पलंग गोणे, साबणही घरी करे. कोणी सुंदर मडके घडवी, कुंड्या फुलपात्रे बरवी, कोणी कवेलू मजबूत दावे, करोनिया सुंदरसे. कोणी सुंदर विटा करे, कोणी फाडी फोडी बरे, सर्व हे आपल्या परे, घरोघरी कार्यरत. कोणी बैलाचा साज करे, कोणी रंग शोधी परोपरे, प्रत्येक जण काही तरे करीतची आहे. ऐसे हे सर्व गाव जोडधंद्याने भरेव, जराही नाही उणीव, कोणे परे कोठे. ऐसी असावी कलाकुसरी, उद्योग धंदे घरोघरी, जराही न दिसेल बेकारे, वाढली कोठे. त्यासची म्हणावी सुंदर कला, येरवी अवकळेची धर्मशाळा, उसने आणूनी सजविला आपुला नवरदेव. जो जो धंदा गावी नसला, प्रोत्साहन मिळावे त्या कार्याला, परी तो पाहिजे योग्य ठरला गावाच्या साठी. गावचे उद्योग मागासले, त्यास शिक्षणाने पुन्हा उजळले, ऐसे असावे सुधारले गावामुचे. नसतील त्या वस्तू निर्माव्या, येत नसता शिकोनी घ्याव्या, घरोघरी त्याच दिसाव्या गावच्या वस्तू. आपुल्या गावी जे जे होते, आपणची वस्तू वापरावी ते. तिने गावीचे धन गावीच राहते, शक्ती वाढते गावाचे. सांभार गावी उपाशी मरे, जोड्यासाठी शिक्षित शहरी फिरे. एवढी गावाची कदर करणारे बुद्धिमंत हे. गावी विणकर फुटाणे फाकती, यासी हवी मलमलची धोती. वारे याची देशभक्ती, गाव मारिती शौकासाठी. कोणी म्हणती आमुचा पैसा, आम्ही खर्चू हवा तैसा. गावद्रोही समजावायसा, आपस्वार्थी मानव. गावचे कलावान मागासले, म्हणूनी न पाहिजे उपाशी मारिले. बाह्य वस्तूंनी आपणची सजले, भूषण नव्हे दूषण ते. देशात एकटा ताजमहाल, त्यावरुनी न ठरे देशाचा हाल.
घरोघरी लोक जरी कंगाल, तरी ते मोजमाप कशाचे. गावी एक कुस्तीगीर महान, आणि बाकीचे लकडी पहलवान. तरी ते गाव शरीर बलाने पूर्ण, म्हणता नये कधीही. मोजके थोर पुरुष होऊन जाते, इतरांची पातळी नयेची वरती. तवती समाजाची प्रगती, कैसी म्हणावी जाणत्याने. यासाठी प्रत्येक घटक सज्ञान, पाहिजे निरोगी उद्योगी संपन्न. तरीच ते गाव आदर्शाचे भूषण मिरवू शके. म्हणून प्रत्येकाने आपुल्या गावी ग्रामीण वस्तूंना चालना द्यावी, त्यात सुधारणाही घडवावे. उन्नती व्हाया कलावंताचे, ऐसे सर्वची उद्योगधंदे. चालवावेत गावीच आनंदे, नांदावेत सकळ लोक स्वच्छंदे. समाधानाने गावी असावे वस्तू प्रदर्शन, आपुल्याच गावी झाले निर्माण. बी बियाणे शेती उद्योग सामान, तया माझी ठेवावे. खेळणी लेणी जीवनोद्यमे, लाकडी लोहारी बेलदारे कामे. कुंभारी विणकरी उत्तम चरमे, असावी तेथे. असावे सुंदर एक घर, त्या माझी वस्तू विविध सुंदर. आम्हीच निर्मिलेल्यांचा भर, असावा तेथे. गावी जे मालधन निर्माण होते, बघावया लोकांनी यावे तेथे. योग्य किंमती देऊनी ते, घ्यावे सामान तयानी. गावी असावी उद्योग समिती, जी सतत करील उद्योग उन्नती. गावाचे आर्थिक जीवन हाते, घेऊन लावील सोयजे. गावाची धनिकांकडून संपत्तीचा वाटा मिळवून. सर्वांच्या हितासाठी रात्रंदिने, उपयोग करावा तयाचा. काही असते जमीनदार, तेची गावचे अर्थ भांडार. त्यांना सर्व कारभार, सोपवाया लावावा मजुरावरे. किंवा धनिक जरी नवळे, शेतकरी मजुरांच्याचे बळे. थेंबे थेंबे साचवावे तळे, त्यांच्या अल्प ठेवींचे. त्यातून निर्माण करावा वस्तू संग्रह, सर्वांना उपयोगी भांडार गृह. सर्वा मिळूनी चालवावे निसंदेह, दुकान सर्व वस्तूंचे. त्यात असावी सर्वांचे मालके, हुशार किसानांचे ठेवावे चालके. सर्वांच्या अनुमतीने व्यापार एके, करावे गावे. एक असावे धान्य भांडार, चालावया गावचे व्यवहार. त्यात असावे सर्व जनतेचे शेअर, सोयी सारखे. प्रसंगी त्यातूनचे धान्य न्यावे, सर्वा मिळूनी कर ठरवावे. प्रसंगी सर्वांनी वाटून घ्यावे, उत्तम रीते. त्यातूनची करावे गावची सेवा, उगी उणीव पडेल ज्या कष्टे जीवा. अथवा ग्राम सुधारणेस लावावा, वाढवा त्याचा. गावी चालते सवाई दिडी,
त्यास याने बसेल अढी, ग्रामनिधीची उघडता पेढी, थंडावेल व्यापारी सावकारे. गावी आवश्यक तेल घाणी, शुद्ध तेलादिकांची निशाणे. गावची कामे सर्व मिळोने, गावीच करावे उपयोग तसे. उद्योगहीनांना उद्योग द्यावे, कामे देऊनी सुखे करावे. आपणा समान पाहिजे बरवे, केले त्यासे सुख वस्तू. ज्याने ज्याने काम करावे, त्याने हक्काने पोटभरी खावे. लागेल तेवढे मागावे, हेतू आहे प्रामाणिक. जयासन मिळे कामधाम, त्याने समितीस सुत व्हावे नाम. ग्रामसेवाधिकारी उद्यम, देईल त्यासे. काम देणे कर्तव्याचे त्याचे, जमा असतील फंड गावाचे. त्यातुनी पुरवावे मोल कामाचे, उपयोगी ऐशा. मजुरा मजुरी पूर्ण द्यावी, जेणे मुले बाळे सुखे जगवी. तैसीच उत्पन्ने वाढवूनी घ्यावे गावा माझे. याने सर्वास मिळेल सुख, मिटेल जीवनाची भूक. ग्रामराज्य होईल सुरेख, आर्थिकतेने समृद्ध. यास्तव श्रीमंत शिक्षित हुद्देदार, कलावंत शेतकरी कामगार. सर्वांनी मिळूनी ग्रामोद्धार, करावा ग्रामोद्योगाने. शहराकडे चालला प्रवाह, तो थांबवावा निसंदेह. सर्वांचा गावीच होईल निर्वाह, ऐसी योजना करावी. खेडेचे शहराचे जनक, शहर भोगते खेडे उत्पादक. शहराकडे न जाता लोक, धावावे उलट खेड्याकडे. ऐसे करावे ग्रामसेवा, हेचे कर्म आवडे देवा. संशय काही मनी न धरावा, तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. ग्रामोद्योगांचा कथिला तत्वार्थ, 18वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. केशवाचे ध्यान धरुणी अंतरी, मृत्तिके माझारी नाचत असे. म्हणे गोरा कुंभार कोणी नाही दुजे, विश्वरूपे तुझे नाम देवा. श्री संत गोरा कुंभार. सद्गुरुनाथ महाराज की जय.